नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ही रिलायन्स इंडस्ट्रीजची एक नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी आहे. कंपनीनं आर्थिक वर्ष 2025-26साठी प्रति शेअर 60 पैशांचा फायनल डिव्हिडंड जाहीर केला आहे. डिव्हिडंडसाठी सोमवार 10 ऑगस्ट ही रेकॉर्ड डेट जारी करण्यात आलेली आहे. लाभांशासाठी पात्र होण्यासाठी गुंतवणूकदारांनी रेकॉर्ड डेटपूर्वी किमान 1 दिवस आधी या कंपनीचे शेअर्स खरेदी करणं अनिवार्य आहे. T+1 सेटलमेंटनुसार जे इन्व्हेस्टर रेकॉर्ड डेट किंवा त्यानंतर शेअर्स खरेदी करतील ते लाभांशासाठी पात्र असणार नाहीत. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसला आर्थिक वर्ष 2027च्या पहिल्या तिमाहीमध्ये 830 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा मिळाला आहे. हा आकडा मागच्या वर्षीच्या याच तिमाहीतील 832 कोटी रुपयांच्या तुलनेत 156% अधिक आहे. मार्च तिमाहीतील 272 कोटींच्या नफ्याच्या तुलनेमध्ये ही 205% वाढ आहे. परिचालन उत्पन्न हे मागच्या तिमाहीतील 612 कोटी रुपयांवरनं 2004 कोटी रुपयांपर्यंत वाढलं, तर उत्पन्नामध्ये अगदी 233% वाढ नोंदवली गेली. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं मुकेश अंबानींची कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ही डिव्हिडंड देते. तर मग मित्रांनो, 10 ऑगस्ट 2026 ही रेकॉर्ड डेट आहे. तर त्यापूर्वी तुमच्याकडे जर शेअर्स असतील तर तुम्हाला त्या डिव्हिडंडचा लाभ नक्कीच मिळेल. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींद्वारे तुम्ही हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.